सर्वांना नमस्कार। आज आहे वट सावित्री पौर्णिमा। तर आजच्या पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं आणि आज मी कशी पूजा करणार आहे, पूजेसाठी कुठे जाणार आहे, तो संपूर्ण ब्लॉग माहितीसाठी तुम्हाला शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला ही मदत होईल की पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं आणि पूजा कशी करायची हे देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर चला तर बघूया की पूजेच्या ताटामध्ये आपल्याला काय काय आवश्यक गोष्टी आहेत त्या लागणार आहेत। सुवासिनींची ओटी भरण्यासाठी गहू आणि फळं घेतलेले आहे सुपामध्ये। इकडे तांब्या, पळी, निरांजन, अगरबत्ती, धूप, कापूर याच्यात आहे, पैसे आहेत सुट्टे, त्याच्यानंतर सूत, कापसाचे वस्त्र, केळ, खण, त्याच्या खाली कंठी आणि गळेसरी, घंटी, हळद कुंकू, अक्षता, याच्यामध्ये हे हळद कुंकूचं फूल, देवीची ओटी भरायला सुट्टे पैसे आहेत, गुळ खोबरं आहे, त्याखाली तांबडे तांदूळ आहेत, इथे गंधाचं पाणी आहे, इथे गंध, सुपारी, अत्तराची बाटली, नारळ आणि पूजा करण्यासाठी पूजेचं पुस्तक। हे खूप जुनं आहे, जे माझ्या आईने मला दिलेलं आहे। अशी सुंदर हे पूजेचे साहित्य, याबरोबर नागिलीचे पानं आणि फुलं, अशी सर्व पूजा सामग्री घेऊन आपण पूजेला जाणार आहोत। प्रथमतः एक सुपारी मांडून ती गणपतीची म्हणून तिची पूजा करायची, तिला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर दुसरी एक सुपारी मांडायची, तिला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा। सावित्रीची पूजा करायची, सत्यवानाची पूजा करायची, सावित्रीला हळद कुंकू लावायचं, तर सत्यवानाला जानू अर्पण करायचं। नंतर वडदेवतेची पूजा करताना तेथे ओटी भरायची, त्यानंतर सगळं गळेसरी, कंठी घातल्यानंतर त्याचे पूजन करायचे, नारळ अर्पण करायचे आणि सूत गुंडळायला सुरुवात करायची। सूत कुठेही तुटल्या नाही पाहिजे। प्रदक्षिणा मारताना पतिकुळाचा आणि पितृकुळाचा उद्धार व्हावा अशी प्रार्थना ब्रह्मा सावित्रीस करायची आणि आपली पूजा संपन्न करून आरती करायची। आरती झाल्यानंतर सुवासिनींच्या ओट्या देखील भरायच्या। येथे देखील सुवासिनींच्या ओट्या भरायचं चालू आहे। समोरच देवीचं मंदिर आहे, देवीची देखील ओटी येथे मी भरलेली आहे। असा हा सुंदर सौभाग्याचा सण सर्व सवासिनी साजरा करतात। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा। तोपर्यंत हसत राहा, आनंदात राहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।